आपल्या सातारमध्ये असल्या भारी भारी गणपती बाप्पाची मूर्ती आहेत का नाही, त्या मूर्त्या बघून डोळ्याची पारणच फिटतात. राम राम मंडळी, मी तुमचा लाडका ब्लॉगर निरू आणि आज मी पहिल्यांदा आपल्या भावाच्या इकडच्या शाहूनगरचा विघ्नहर्ता बघायला आलतो. एक नंबर मूर्ती तिथे मंडळाची. त्या मंडळानंतर डायरेक्ट आम्ही केसरकर पेठचा राजा बघायला गेलो आणि इतकी भव्य मूर्ती होती का नाही ती. त्या मूर्तीला बघून इतकं भारी वाटत होतं का नाही, त्या जाग्यावरनं आम्हाला हलूच वाटत नव्हतं. आणि केसरकर पेठ नंतर आम्ही राजहंस गणेशोत्सव मंडळात आलो आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप आकर्षक होती आणि त्या मंडळाचे कार्यकर्ते पण खूप फ्रेंडली होते आणि त्यांना भेटून पण आपल्याला खूप भारी वाटलं. त्यानंतर आम्ही रस्त्यात दिसेल त्या मंडळात थांबायचो आणि त्यातलंच एक मंडळ म्हणजे सप्ततारा गणेशोत्सव मंडळ. आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती बघून आम्हाला तिथे थांबूच वाटलं. ही गणपती बाप्पाची मूर्ती बघून जरा पुढे असलेल्या श्री ढोल्या गणपती गणेशोत्सव मंडळात गेलो आणि त्या मंडळाचं डेकोरेशन आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघून तर डोळ्याची पारणच फिटली. त्यानंतर म्हणलं आता डायरेक्ट बोगद्याच्या राजाकडे जायचं, कारण साताऱ्यातली सगळ्यात युनिक मूर्ती आहे त्या मंडळात. का तर त्या मूर्तीचा देखावा एका झाडाच्या रूपात केलेला आहे आणि त्या मूर्तीला बघितलं इतकं भारी वाटतं का नाही, काय बोलायचाच विषय नाही. त्यानंतर आपल्या भावाने आपल्या सातारच्या महाराजाकडे नेलं आणि त्या मंडळाचं डेकोरेशन तर असलं भारी होतं का नाही. डेकोरेशन सोबत त्या मंडळाची मूर्ती पण एक नंबरच होती. सातारचा महाराजा नाहीच तर जगाचा महाराजा बोलायला पण काय विषय नाही गणपती बाप्पाच्या मूर्तीला. नंतर मग सातारचा महाराजा बघून आम्ही सातार मधला सगळ्यात उंच गणपती म्हणजे सह्याद्रीचा राजा बघायला गेलो आणि काय आकर्षक मूर्ती होती ती गणपती बाप्पांची. आणि मी तर इतक्या मोठमोठ्या मूर्त्या डोळ्यासमोर आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या आणि ते बघून इतकं भारी वाटत होतं का नाही, काय बोलायचाच विषय नाही. नंतर आम्ही सह्याद्रीच्या राजाच्या मागच्या साईडलाच असलेल्या जय महाराष्ट्र मंडळात गेलो आणि त्यांचं हे गणपती बाप्पांचं डेकोरेशन बघून तर मला एक वेळ केदारनाथ मध्ये आल्यागतच वाटायला लागलं, कारण त्यांनी केदारनाथ मंदिराचा सेट उभा केलता आणि त्या मंडळाच्या बाजूला मारुतीरायाची पण मूर्ती लावलेली आणि त्यांनी तिथलं वातावरण पण केदारनाथ मध्ये असल्यागतच बनवलेलं आणि आत गेल्यावर आतलं डेकोरेशन पण भारी होतं. सोबतच गणपती बाप्पाची मूर्ती पण मस्त होती. त्यानंतर गाडी बसून आम्ही जंगीवाडा युवा प्रतिष्ठान गणपती मंडळात गेलो आणि तिथल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला कृष्णाचं रूप दिलतं आणि राधा कृष्णाचा वृंदावन मधला रंग खेळतानाचा देखावा त्या ठिकाणी केलता. आणि आजच्या ब्लॉग मध्ये एवढं, जाता जाता लाईक आणि फॉलो पण करून जावा.